एकेकाळी महाविकास आघाडीचे शिल्पकार असं शरद पवार यांना म्हटलं जात होतं. मात्र अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार किंवा त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे हे त्या ताकदीने लढतायत असं दिसत नाहीये. नमस्कार, मी श्रीशैल स्वामी, गल्ली ते दिल्ली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. यामुळेच पवार नुरा कुस्ती खेळतायत की काय असा संशय शिवसेनेच्या उबाटा गटाला आणि काँग्रेसला आहे. शरद पवार यांच्या पाठराख्यांची संख्या फारच घटली आहे. शिवाय शरद पवारांच्या भूमिकेविषयी म्हणजेच विश्वासार्हतेविषयी कोणालाही खात्री नाहीये. त्यामुळे पवारांच्या बाजूने नेमके किती आमदार, किती नेते आणि किती कार्यकर्ते उरलेत याविषयी खुद्द पवार गटातच शंका आहे. त्यामुळे शरद पवारांची प्रतिमा बलाढ्य नेत्याची असली तरी प्रत्यक्षात त्यांची राष्ट्रवादी मात्र फुटलेल्या शिवसेना आणि अखंड काँग्रेसपेक्षा फारच कमकुवत आहे. त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गटाने त्यांना महाविकास आघाडीत तिसऱ्या क्रमांकावर ढकलून दिलाय. महाराष्ट्राच्या 48 जागांचा महाविकास आघाडीत फॉर्म्युला ठरल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. आमच्यात तशी सविस्तर चर्चाही झाली असेही राऊत म्हणाले. भाजपने दावा केला तसं कुठेही आमच्यामध्ये भांडण झालेलं नाही. उलट डाव्या पक्षांना म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाला आणि राजू शेट्टींच्या पक्षाला महाविकास आघाडीत सामावून घेण्याचा निर्णय आम्ही तेव्हाच घेतला होता, असंही संजय राऊत म्हणाले. पण याच बैठकीला उद्धव ठाकरे आणि शरद पवार उपस्थित नव्हते. बैठकीत महाविकास आघाडीचा जो फॉर्म्युला ठरला आहे त्यानुसार महाराष्ट्रामध्ये ठाकरे गट लोकसभेच्या सर्वाधिक जागा लढवेल आणि त्या खालोखाल काँग्रेस आणि नंतर तिसऱ्या क्रमांकावर शरद पवारांची राष्ट्रवादी लढेल असे स्पष्ट झालंय. वास्तविक आज जरी काँग्रेस महाराष्ट्रात अखंड असली तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष फुटले आहेत. ठाकरे आणि पवारांना त्यांचे बहुसंख्य आमदार सोडून हे भाजपच्या वळचणीला निघून गेलेत. तसे आजही काँग्रेसचे झालेले नाहीये. त्यामुळे अर्थातच विधानसभेतले विरोधी पक्ष नेतेपद हे राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला न मिळता ते काँग्रेसला द्यायला लागले. अशा परिस्थितीत महाराष्ट्राचा महाविकास आघाडीतील काँग्रेसला पहिला क्रमांक ठरेल आणि त्या पाठोपाठच स्वबळाच्या आधारे शिवसेनेच्या ठाकरे गटाचा दुसरा क्रमांक ठरेल आणि शरद पवार कितीही बलाढ्य नेते मानले गेले तरी राष्ट्रवादी ही तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरेल असा फॉर्म्युला काँग्रेसला अपेक्षित होता. पण प्रत्यक्षात ठाकरे गटाने बाजी मारत आपल्या पदरात जास्त जागा पाडून घेतल्या आणि काँग्रेसला त्या क्रमांकावर ढकलले. ठाकरे गट आणि काँग्रेसच्या संघर्षामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी मात्र तिसऱ्या क्रमांकावरच घसरली.